शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे देखील अपडेट आलेले आहेत। सध्या स्थितीला कापूस, सोयाबीन तसेच पीक विमा नुकसान भरपाई, पीएम किसान योजनेसंदर्भात देखील महत्त्वाच्या बातम्या आहेत। सर्व बातम्या पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनल सबस्क्राइब नक्की करा। महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अखेर तूर हमी भावाने खरेदीला परवानगी। राज्यात हमी भावाने 2,97,000 टन तूर खरेदी होणार असल्याची माहिती मिळत आहे। अखेर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर तूर उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। ठसे काही जुळेनात, ई-केवायसीत खोडा। 28 फेब्रुवारीची मुदत, मिळणार नाही रेशन जर पाहिजे असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ई-केवायसी करावे लागणार आहे, अन्यथा रेशन पासून वंचित राहताल। शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर, लवकरच शेतकऱ्यांना मिळणार 4,000 रुपयांचा लाभ। सध्या जर पाहायला गेलं तर राज्य सरकार, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ देण्यात येत असतो। आता लवकरच पीएम किसानचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात येणार असून आता 24 तारखेला हप्ता जमा केला जाणार आहे। त्यातल्या त्यात पीक विम्याबाबत अपडेट आलेले असून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार ते पुढे पाहूयात। 102 लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान, अखेर झाली वर्ग, आता मिळणार लाभ। सध्या जर पाहायला गेलं तर 102 लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान वर्ग झालेले आहे। सध्या स्थितीला विचार केला तर लेक लाडकी योजना, मानवत तालुक्यातील ही स्थिती। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा। तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल, काय अपडेट आहे का नाही ते देखील व्हिडिओच्या पुढे पाहायला नक्कीच मिळेल। तुमचा जिल्हा देखील कमेंट करून नक्की सांगा। लाडकी बहीण योजनेबाबत दिलासा देणारी अपडेट, पैसे होणार वाटप। बाजरीला 3,251 रुपयांचा प्रति क्विंटलला मिळतोय दर। सध्या स्थितीला दरामध्ये घसरण। कागदपत्रे जमा न केल्यास फेब्रुवारी महिन्याचे पैसे नाहीये, कागदपत्रे जमा करा अन्यथा पैशापासून वंचित राहता। श्रावण बाळ योजना। 10,000 सिंचन विहिरी ठप्पच, मग गांधी रोजगार हमी योजना। सध्या जर पाहायला गेलं तर अनुदान आहे चांगले, मात्र विहिरीची योजना ठप्प। महत्त्वाची बातमी, फेब्रुवारी अखेरीस सर्व कारखान्यांचा पट्टा पडणार। 14 कारखाने होणार बंद, 95,90,000 मेट्रिक टन। कांदा लागवडीसाठी यंदा 20% खर्च वाढला, मजुराची टंचाई, शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा मार्ग। ठिबक आणि तुषार सिंचनच्या 144 कोटी वितरणास मान्यता, शेतकरी वर्ग सुखावला। सध्या जर पाहायला गेलं तर 144 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। बांबोरी उपबाजारात कांदा 3,200 रुपयांपर्यंत सध्याची परिस्थिती। सध्या जर पाहायला गेलं तर बांबोरी उपबाजारामध्ये कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा झालेली असून 32 रुपये किलोचा हा दर त्या ठिकाणी मिळतोय। महत्त्वाची बातमी, चंद्रपूर जिल्ह्यासाठी देखील आपण म्हटलंच होतं की पीक विमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार, कोणत्या जिल्ह्यात मिळालेला आहे ते अपडेट पाहायचे आहेत। त्याकरिताच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा। तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील कमेंट करून नक्की सांगा। सध्या जर पाहायला गेलं तर आता 5,288 लाभार्थ्यांच्या खात्यावरती 4,86,74,753 रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहेत। यामध्ये यादीतील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे। आता इतर जिल्ह्यांचे अपडेट व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। महत्त्वाची अपडेट आहे, सोलापुरामध्ये सध्या स्थितीला केळीतून 5,000 कोटींची उलाढाल। सध्या स्थितीला केळी या पिकातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नफा, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होत असल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी देखील सुखावलेला आहे। सध्या स्थितीला चांगला दर मिळत असल्याची देखील त्यांच्याकडून माहिती। हरभऱ्याचे भरघोस उत्पन्न घेण्यासाठी हरभरा इनोवेज 81 व्हेरायटी नक्कीच घेऊन बघू शकता, कारण की स्वतः हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी त्यांच्या शेतात याचे पीक घेतले होते। त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न निघत असल्याची माहिती मिळत आहे। त्यांच्या सांगण्यानुसार जर पाहायला गेलं तर हरभरा या पिकाला यावरती कमी रोगराई पाहायला मिळत आहे। ही व्हेरायटीमध्ये जास्त फवारणीची गरज नाहीये, तसेच भरघोस शेंगा देखील पाहायला मिळत असतात, अधिक उत्पन्न। महत्त्वाचे अपडेट आहे, तूर खरेदीसाठी वेळेत ऑनलाईन नोंदणी करा। तुळजापूर बाजार समितीचे आव्हान, 7,550 रुपये राहणार आहे हमीभाव, लवकरात लवकर नोंदणी करा। पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे, पीक विमा परताव्याची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच पाहायला मिळत आहे। मात्र काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला असून काही जिल्ह्यात वाटप देखील झालेला आहे। सध्या स्थितीला मागील हंगामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेले होते, याकरिता शेतकऱ्यांना मदतीची गरज।
शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचे अपडेट. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी व्हायला पाहिजे का नाही ते देखील कमेंट करून नक्की सांगावं. शेतकरी मित्रांनो, सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. सध्या स्थितीला शेतकऱ्यांसह संपूर्ण राज्यातील शेतकरी वर्ग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वचनानुसार कर्जमाफीच्या प्रतीक्षा करत आहे. सध्या स्थितीला लवकरात लवकर कर्जमाफी जर दिली तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल अशी देखील शेतकऱ्यांचे म्हणणे पाहायला मिळत आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलेल्यानुसार कर्जमाफीला उशीर होईल, मात्र आम्ही कर्जमाफी ही 100% करणार आहोत असे ते म्हटलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतोय. सध्या जर पाहायला गेलं तर लवकरात लवकर जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल. कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात ते देखील कळवा. अतिवृष्टी अनुदान मंजूर होताच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास देखील सुरुवात झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी यांचा मोठा निर्णय. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी एक नव्हे तर दोन अशा आनंदाच्या बातम्या म्हणजे खुशखबर आलेल्या असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ते पुढे सांगणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अनुदान रखडले, ठिबक सिंचन, शेतकरी नाराज पाहायला मिळत आहेत. ठिबक सिंचनचे अनुदान रखडलेले आहे. पैशासाठी डीलर करून शेतकऱ्यांचा तगादा असे चित्र. कृषी मंत्री नाना कोकाटे यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या भावना. जळगाव जिल्ह्यातून कृषी भूषण रवींद्र महाजन यांची उपस्थिती. सध्या जर पाहायला गेलं तर या ठिकाणी कृषी मंत्री देखील उपस्थित होते. शेतमालाचे दर दबावत, कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी आले संकटात. सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली असून शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. त्यातले त्यात हमीभाव केंद्रे बंद झाल्याने दर आणखीन खाली गेलेले आहेत. सध्या सोयाबीनला 3,700 ते 4,150 रुपयांचा दर मिळतोय. कापसाचे दर 7,000 रुपयांच्या आसपास हे पाहायला मिळतात. हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलेले होते म्हणजे हिंगोलीतील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते त्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न 1.5 महिन्यात मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री कार्यालयातून आलेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. आता 1.5 महिन्याची प्रतीक्षा आहे. शेतकरी मित्रांनो, पुढे चालून कर्जमाफीचा निर्णय झाला तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा नक्कीच. शेतकऱ्यांसाठी खुशखबर. सध्या जर पाहायला गेलं तर अनुदान वाटप सुरू आहे. स्वतः शेतकऱ्यांनी कमेंट करून देखील कळवलेलं आहे. सध्या जर पाहायला गेलं तर शुभम चव्हाण यांनी सांगितल्यानुसार ते म्हणत आहेत की नांदेड या ठिकाणी अनुदान सुरू झालेले आहे. अनुदान वाटप सुरू झाले असल्याची माहिती सध्या स्थितीला त्यांच्याकडून मिळत आहे. आता एकंदरीत विचार केला तर राज्य सरकारने निर्णय घेतला. निर्णय घेताच त्या पाठोपाठ लगे अनुदान वाटपाला सुरुवात झालेली असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अर्थमंत्री अजित पवारजी साहेब तसेच देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून मोठा निर्णय हा घेण्यात आलेला असून आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे. आता यामध्ये पहिल्या क्रमांकावरती नांदेड, दुसऱ्या क्रमांकावरती चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय. महत्त्वाचे अपडेट. ठिबक व तुषार सिंचन अनुदानाचा जी.आर. आला. महाडीबीटीद्वारे पैसे होणार शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित. सध्या जर पाहायला गेलं तर ठिबक व तुषार सिंचन अनुदानाचा आता जी.आर. आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, काळजी नसावी. आता महाडीबीटीद्वारे हे पैसे तुमच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा समावेश असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार असल्यामुळे शेतकरी वर्ग आता चांगल्या प्रमाणात सुखावला. योजनांसाठी फार्मर आयडी. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सेतू केंद्रात गर्दी. गणेशमाळी महसूल कृषी विभाग सरसावला. सध्या जर पाहायला गेलं तर योजनांसाठी फार्मर आयडीची गरज आहे. PM किसान, नमो शेतकरी इतर योजनांचे पैसे तुम्हाला जर पाहिजे असतील तर फार्मर आयडी नक्कीच काढा जेणेकरून लाभ मिळेल. महत्त्वाचे अपडेट. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी KYC लवकरात लवकर करावी अशी मागणी आहे. आता पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यात येणार आहेत. सध्या जर पाहायला गेलं तर 2024 मध्ये दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी वादळी वारा, गारपीटमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान मंजूर झालेले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले असून तालुक्यांची यादी जाहीर झालेली आहे. यातीलच एक पहिला तालुका म्हणजे पारोळा आहे. पारोळा या ठिकाणी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे पहिल्या टप्प्यामध्ये वितरित केले जाणार आहेत. इतर तालुक्यांची, जिल्ह्यांची अपडेट देखील व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर. त्यातली त्यात लाडक्या बहिणींसाठी देखील महत्त्वाची बातमी. अन्य विविध योजनांच्या माध्यमातून लाभ घेत असल्यास आता तपासणी होणार व लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार. इतर योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण नाही.
महत्त्वाची अपडेट, कर्जमाफीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. NPA 2475 कोटींवर जाण्याचा अंदाज. यामुळे कर्जमाफी न मिळाल्याची धारणा. कर्जमाफीऐवजी इतर मार्गाने मदत देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी अशी मागणी. संत्र्याची नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे द्यावे, त्यांच्या खात्यावरती ही मदत वर्ग करण्यात यावी अशी मागणी संत्रा उत्पादकांची आहे. कारण की मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या पिकांचे देखील नुकसान झालेले होते. अवकाळी पाऊस असेल, तसेच इतर अवेळी आलेला पाऊस, गारपीट यामुळे देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. याकरिता शेतकऱ्यांची मदतीची मागणी असल्याची माहिती मिळते. 4,500 महिलांना साडी. अंत्योदय रेशन कार्ड धारकांसाठी देखील उपक्रम. होळीपर्यंत मिळणार साड्या. लाडक्या बहिणींना दिलासा. ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल. त्यातली त्यात एक खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आता 3,000 कोटींच्या चेकवर अजितजी पवार यांनी सही केलेली असून आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता येणार. महत्त्वाची अपडेट आहे. सर्वात म्हणजे आता एकंदरीत विचार केला तर आता लाडकी बहीण PM किसानचे पैसे कधी मिळणार ते अपडेट पाहिलेले आहे. आता PM किसानचे पैसे तुमच्या खात्यावरती लवकरच वर्ग होणार आहेत. त्यासाठी एक काम करा, जेणेकरून सर्वात अगोदर तुमच्या खात्यावरती हे पैसे येतील. त्यासाठी EKYC करणे गरजेचे आहे. EKYC करा, अन्यथा तुम्ही लाभापासून वंचित राहू शकता. अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. रोजची रोज आपण अशा बातम्या देणार आहोत. तुमच्या जिल्ह्यातील तालुक्याची कशा प्रकारची काय बातमी असेल, पीक विमा मिळत नसेल, काय जर असतील बातम्या तर त्या कमेंट करून नक्की सांगा. त्या बातम्या आपण व्हिडिओमध्ये नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करूयात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.